चला प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या MCQच्या सिरीजचा पुढचा दिवस, मागचे सलग 4-5 दिवस आपण अतिशय चांगल्या पद्धतीने आणि खूप कंटिन्युटीने आपण या MCQच्या सिरीजमध्ये सर्वच्या सर्व क्वेश्चन छान पद्धतीने सोडवत आहोत आणि त्याच पद्धतीने आता आपण पुढे जातोय. पुढचा क्वेश्चन या ठिकाणी घेतोय जास्त वेळ न लावता. बघा, नीट व्यवस्थित लक्ष द्या. पुढचा क्वेश्चन जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी एक गिवन डेटा जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे a इंटू ऍडजॉइंट ऑफ a इज इक्वल टू 10i. ठीक आहे, चला नीट व्यवस्थित लक्षात घ्या. आपल्याला या ठिकाणी a इंटू ऍडजॉइंट ऑफ a इज इक्वल टू 10i हे असं इक्वेशन या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे, पण आपल्याला मागचे प्रिव्हियस मध्ये काही क्वेश्चन आपण जर कधी बघितले तर त्याच्यामध्ये आपण एक बघा, लक्ष द्या इकडे, ट्रिक म्हणजेच एक प्रॉपर्टी आपण त्या ठिकाणी बघितली होती. a इंटू ऍडजॉइंट ऑफ a ला आपण असं देखील सोडू शकतो आणि अशा पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी केवळ 2 स्टेप आपल्याला लागल्या होत्या. अदरवाईज जर तुम्ही डिटेलमध्ये हा क्वेश्चन सॉल्व्ह करत बसले असते तर तुम्हाला एवढं प्रोसेसने आन्सर काढावं लागलं असतं. पण ही जी प्रॉपर्टी a इंटू ऍडजॉइंट ऑफ a इज इक्वल टू डिटर्मिनंट a इंटू i ह्या प्रॉपर्टीचा वापर करून आपल्याला आता या ठिकाणी आन्सर काय करायचंय, सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, चला लक्ष द्या बेटा. a इंटू ऍडजॉइंट ऑफ a इज इक्वल टू आपल्याला 10i या ठिकाणी दिलेले आहे आणि जी प्रॉपर्टी होती आपली आत्ताची ती प्रॉपर्टी मी या ठिकाणी लिहितोय. बघा लक्ष द्या, प्रॉपर्टी अशी होती a इंटू ऍडजॉइंट ऑफ a इज इक्वल टू काय असतं बेटा, डिटर्मिनंट ऑफ a इंटू आय असतं. ठीक आहे, a इंटू ऍडजॉइंट ऑफ a इज इक्वल टू काय असतं, डिटर्मिनंट ऑफ a इंटू आय असतं. म्हणजेच मला एक गोष्ट सांगा, या ठिकाणाहून तुम्हाला कशाची व्हॅल्यू भेटून गेली बेटा, डिटर्मिनंट ए ची व्हॅल्यू भेटली. कळलं? कंपेअर करा या दोन्ही इक्वेशन्सला, तुम्हाला डिटर्मिनंट ए ची व्हॅल्यू भेटली. सांगा बरं, डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू आपल्याला किती भेटली या ठिकाणी, डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू भेटली या ठिकाणी आपल्याला 10. ठीक आहे, आता आपल्याला फाइंड आउट काय करायचंय सांगा मग. डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए, डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. आणि मला एक गोष्ट सांगा, डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए याचा फॉर्म्युला आपल्याकडे काय आहे, तर याचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे डिटर्मिनंट ऑफ ए रेज टू n-1. या फॉर्म्युलाचा वापर करून आपल्याला आपला आन्सर फाइंड आउट करायचं आहे. चला लक्ष द्या इकडे, डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू किती आपल्याकडे, जी आपल्याला भेटली आहे 10 रेज टू n. प्रॉब्लेम ऑर्डर कितीचा आहे, 3 चा आहे. म्हणजे n ची व्हॅल्यू आपल्याला किती भेटली इथून 3. ती ठेवून द्यायचं, n ची व्हॅल्यू 3 भेटलेली आहे -1. बेटा 10 ला 10 ऍज इट इज, समोर 3 - 1 किती होऊन जाईल 2. आता सांगा 10 चा स्क्वेअर किती झाला बेटा आपल्या या ठिकाणी 100. आणि अशा पद्धतीने दिलेला जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला या ठिकाणी दिसून येते ऑप्शन नंबर सी 100. बघा, छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत, छोटे छोटे ट्रिक्स आहेत, पण जर कधी आपण जर याच्यासाठी लागणाऱ्या हे जे काही कॉन्सेप्ट आहे, ह्या कॉन्सेप्ट जर व्यवस्थित क्लिअर केलेल्या नसल्या तर मात्र पुढे आपल्याला काय होतं, प्रॉब्लेम सोडवताना बरेचसे कॉम्प्लिकेशन्स वाढत जातात आणि पुढं प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं पण थोडासा अवघड जातो. चला पुढचा क्वेश्चन बघूया. चलो बघा इकडे, पुढचा क्वेश्चन या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला. लेट ए बी द 2x2 मॅट्रिक्स. ए जो आहे तो 2x2 मॅट्रिक्स आहे. असं असताना त्यांनी म्हणलं स्टेटमेंट एक नंबरचं दिलं आपल्याला, ऍडजॉइंट ऑफ ऍडजॉइंट हे इज इक्वल टू ए. हे स्टेटमेंट करेक्ट आहे आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर स्टेटमेंट 2 आहे, डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए इज काय असतं बेटा, डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए, डिटर्मिनंट ऑफ ए रेज टू n-1 असतं. हे आपल्याला माहिती आहे. डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू काय असतं बेटा, डिटर्मिनंट ऑफ ए रेज टू n-1. आता पहिलं ऑप्शन जे होतं स्टेटमेंट ते तर करेक्ट स्टेटमेंट आहे, एवढं आपल्याला कळालेलं आहे. आता हे जे सेकंड आहे, या सेकंड मध्ये नीट व्यवस्थित लक्षात घ्या. ऍडजॉइंट ऑफ ए चा डिटर्मिनंट आपल्याला काढायचं, त्यासाठी हा फॉर्म्युला असतो. डिटर्मिनंट ऑफ ए मी जशाच्या तसं लिहितो बेटा. n ची व्हॅल्यू किती येणार, ऑर्डर किती बाय कितीचा आहे, 2/2 चा. म्हणजे n ची व्हॅल्यू किती भेटली तुम्हाला, 2 भेटली. 2 - 1, 2 - 1 किती होणार बेटा, 1च होणार. 2 - 1 किती होणार, 1. डिटर्मिनंट ऑफ ए रेज टू 1 म्हणजेच काय येणार आहे, ए.
म्हणजे हे सेकंड नंबरचं पण ऑप्शन जे आहे ना ते करेक्टच आहे. दोन्ही पण ऑप्शन आपल्याला या ठिकाणी ट्रू दिसत आहे. बर, मग चेक करा कोणकोणतं ऑप्शन करेक्ट आहे. ए नंबरचं करेक्ट आहे का बघा ऑप्शन. स्टेटमेंट 1 इज ट्रू अँड स्टेटमेंट 2 इज ऑल्सो ट्रू. पण स्टेटमेंट ट्रू 2 इज अ करेक्ट एक्सप्लेनेशन फॉर द स्टेटमेंट 1. स्टेटमेंट 2 जे आहे त्याचं जे आन्सर आहे समजून घ्या, ते आन्सर एक्सप्लेनेशन 1 साठी करेक्ट आहे का? नाही. 1 साठी ते करेक्ट नाही. कारण याचं आन्सर हे ए येतं. डिटर्मिनंट ऑफ ए येतं का? नाही येत. त्याच्यामुळे पहिला आन्सर या ठिकाणून ऑप्शन कटून गेलेला आहे. फक्त इथपर्यंत त्यांनी दिलेलं असलं असतं तर मग ते ठीक होतं. पण पुढं काय म्हणतात त्यांचं म्हणणं, स्टेटमेंट 2 जो आहे ते करेक्ट एक्सप्लेनेशन कोणासाठी? स्टेटमेंट 1 साठी. तर ते अजिबात नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टेटमेंट 1 इज ट्रू, हो बरोबर आहे. स्टेटमेंट 2 इज ट्रू, हे पण बरोबर आहे. आणि स्टेटमेंट 2 इज नॉट अ करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ द स्टेटमेंट 1. येस, स्टेटमेंट 2 जो आहे ना स्टेटमेंट 1 साठी करेक्ट एक्सप्लेनेशन नाहीये. हे बरोबर आलेलं आहे या ठिकाणी. चला, स्टेटमेंट 1 ट्रू आहे, हो. स्टेटमेंट 2 फॉल्स आहे, नाही फॉल्स नाही, करेक्ट ट्रू आहे, फॉल्स नाही. म्हणजे हे ऑप्शन पण या ठिकाणी कटलं. इथं स्टेटमेंट 1च फॉल्स दिले. बघा दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे, पण ते त्यांच्या स्वतःसाठी करेक्ट आहे, दुसऱ्यासाठी करेक्ट नाही. म्हणून पहिल्या नंबरचं ऑप्शन इथून कटून गेलं होतं. सेकंड मध्ये दिलंय की फर्स्ट पण ट्रू आहे, सेकंड पण ट्रू आहे आणि सेकंड हे पहिल्यासाठी ऍप्लिकेबल नाही. अशा पद्धतीने त्यांनी ऑप्शन दिलं होतं. म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर सेकंड आपल्याला या ठिकाणाहून भेटत आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. अतिशय सुंदर असा क्वेश्चन या ठिकाणी आहे. बघा, मी समजावून सांगतो, सगळ्यांनी नीट व्यवस्थित लक्षात घ्या. बघा बेटा, आपल्याला या ठिकाणी काय दिले त्यांनी, ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू, बघा मी लिहितोय ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू, ही जी समोर व्हॅल्यू दिली आपल्याला 400040 आणि 004, याच्यातनं मी 2 मिनिटांसाठी काय करतो बेटा, तर एक पहिले क्वेश्चन जसं तसा लिहून घेतला मी 040004. ठीक आहे. आता मी काय करतो, या आपल्याला याचा एक याची एक आयडेंटिटी आपल्याला माहिती जी की आहे ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू काय असतं बेटा, डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय. ही प्रॉपर्टी आपल्या सर्वांना माहिती, ऑलरेडी माहितीच आहे ही प्रॉपर्टी. ही प्रॉपर्टी या ठिकाणी मी वापस एकदा लिहिलेली आहे. ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू काय असतं, डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय. मी हा जो काही क्वेश्चन आहे बेटा, या क्वेश्चनला मी त्या फॉर्मॅटमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करतो. हे डावी बाजू तर सेम तशीच आहे, उजव्या बाजूमध्ये याला ह्या फॉर्मॅटमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. कसं, मी सगळ्यांमधनं 4 बाहेर काढतो. जेव्हा मी 4 बाहेर काढला, मध्ये 100 010 आणि 001 असं आपल्याला पाहायला मिळेल. कळलं बेटा, याच्यातनं काय केलं, 4 आपण बाहेर काढला आउट साईडला, मध्ये आपल्याला काय भेटलं 100 010 001. मग मला एक गोष्ट सांगा बेटा, 4 ला 4 ऍज इट इज, ही व्हॅल्यू कोणाची बेटा, ही व्हॅल्यू आहे आयची. ही व्हॅल्यू कोणाची आहे, ही व्हॅल्यू आहे आयची. मग मला सांगा, ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ आय, डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय, हेच इथं डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय आपल्याला भेटलेलं आहे. याचा अर्थ डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू किती आपल्याकडं, 4. एवढं कळालं तुम्हाला इथून. बघा लक्षात घ्या, याच्यातून 4 बाहेर काढलं, मध्ये राहिलं आय, आयला आय तुम्ही देऊन टाका, म्हणजे 4 जे आहे ते तुमचं कोण आहे, डिटर्मिनंट आहे. अशा पद्धतीने तुम्ही काय केलं, डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू काढून घेतली. इथपर्यंत कळालं. बघा परत सांगतो, ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए असं त्यांनी आपल्याला दिलेलं होतं. मी याच्यातून काय केलं, 4 आउट साईड काढले. 4 जसं मी बाहेर काढले, मध्ये काय उरलं, हे उरलं, म्हणजे आय उरलं. 4 इंटू आय, मला सांगा याचाच फॉर्म्युला काय, हा 4 इंटू आय, म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला, 4. बरं, मग आता आपल्याला काढायचं काय, त्याच्यावरती पण फोकस करावं लागेल. चला नीट व्यवस्थित लक्षात घ्या. आपल्याला जे फाइंड आउट करायचंय ते बघा असे, डिटर्मिनंट मध्ये ऍडजॉइंट ऑफ ए, डिटर्मिनंट क्लोज, डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए, याचा आन्सर तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. चला लक्ष द्या इकडे सगळ्यांनी. आता बेटा खालचा जो डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए जो आहे, याचा फॉर्म्युला काय सांगा बरं बेटा. याचा फॉर्म्युला आहे डिटर्मिनंट ऑफ ए रेज टू n-1. आपण भरपूर क्वेश्चन सॉल्व्ह केले. ऍडजॉइंट ऑफ ए आणि त्याचा डिटर्मिनंट काढण्याचा शॉर्टकट फॉर्म्युला आहे डिटर्मिनंट ऑफ ए रेज टू n-1. आता पुढे नीट व्यवस्थित लक्षात घ्या, डिटर्मिनंट मध्ये ऍडजॉइंट ऑफ ऍडजॉइंट ए आल्यानंतर काय,
तर लक्षात ठेवा, डिटर्मिनंट मध्ये ऍडजॉइंट ऑफ ऍडजॉइंट काढायचं असेल तर त्यासाठी फॉर्म्युला डिटर्मिनंट ऑफ ए रेज टू एन मायनस वन त्याचा स्क्वेअर. लक्षात असू दे बेटा. बघा, डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ए साठी ही प्रॉपर्टी आणि डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए साठी ही प्रॉपर्टी या ठिकाणी आपल्याला काय करायची आहे, यूज करायची. तर बरेच जण डायरेक्ट काटाकाटी करतील, तसं नसतं बेटा. याचा पॉवर बघा आहे इथं, त्याच्यामुळे हळूहळू आपण सॉल्व्ह करू. चला मला सांगा, डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू किती भेटलेली आपल्याला 4. पुटअप करा तिथं, ए 4 रेस टू एन ची व्हॅल्यू किती आपल्याकडे, एन. मला सांगा, प्रॉब्लेम हा किती बाय कितीचा आहे, 3/3 चा आहे. 3/3 असल्यामुळं एन ची व्हॅल्यू किती भेटली तुम्हाला, एन ची व्हॅल्यू भेटली 3. चला पुट करा, एन ची व्हॅल्यू किती, 3 मायनस 1 त्याचा काय बेटा, स्क्वेअर अपॉन डिटर्मिनंट ए ची व्हॅल्यू 4 रेस टू एन ची व्हॅल्यू किती आहे, 3 मायनस 1. मला सांगा, हे 4 ऍज इट इज, 3 मायनस 1 काय होणार बेटा, 2 होणार. त्या 2 चा काय डोक्यावरती परत स्क्वेअर आहे. कळलं, 3 मायनस 1 2 झालं, स्क्वेअरला स्क्वेअर, खाली 4, 3 मायनस 1 किती झाले बेटा, 2. सॉल्व्ह करू याला पुढं, 4 ला 4 सांगा, 2 चा स्क्वेअर किती होऊन जाईल, 4 होऊन जाईल, अपॉन खाली 4 चा काय राहून जाईल, स्क्वेअर. कळलं का, हे 2 चा काय झाला, स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर किती झाला, 4, खालचे 2 जशातच. आता मला सांगा बेटा, इकडं यांची काटाकाटी जर केली तर मला सांगा, 4 चा पॉवर 2 म्हणजे 4 किती वेळेस, 2 वेळेस. 4 चा पॉवर 4 म्हणजे किती वेळेस बेटा, 4 वेळेस. हे तर आपल्याला माहितीच आहे, बरोबर आहे. 4 4 4 4 कॅन्सल झालं, उरलं 4 इंटू 4 आणि 4 इंटू 4 किती होतात बेटा, 16. अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा दिलेला जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनचा आन्सर या ठिकाणी आपल्याला भेटून गेलेलं आहे, जे की आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, 16. बेटा ह्या दोन प्रॉपर्ट्या तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवाव्या लागणार आहे. ठीक आहे, बघा चला लक्ष द्या, त्यासाठी दिलेल्या याला थोडंसं ह्या दोन्हीच्या दोन्ही प्रॉपर्ट्या इम्पॉर्टंट आहे, नीट व्यवस्थित लक्षात घ्यायची. याची देखील ही प्रॉपर्टी आणि याची सुद्धा ही प्रॉपर्टी, दोन्ही प्रॉपर्ट्यावरती आपल्याला बरेचशा वेळेस क्वेश्चन्स हे सॉल्व्ह करायचे असतात. एमएसटी सीईटी मध्ये देखील अशा टाईपचे क्वेश्चन्स येत असतात वारंवार, ज्याच्यामध्ये ह्या प्रॉपर्ट्या यूज होत असतात. तुम्ही सर्व क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर आतापर्यंत आलेले सगळे पीवायक्यू सॉल्व्ह करून बघा, तुम्हाला ते अतिशय सोप्या पद्धतीने सॉल्व्ह होतील. पण त्यासाठी कंटिन्युअसली प्रॅक्टिस तर करावी लागतेच, आणि दिलेले क्वेश्चन्स जे आहे ते पण वारंवार तुम्हाला सॉल्व्ह करावे लागत असतात. त्याच्या कॉन्सेप्ट पहिले तुम्हाला डोक्यात घ्यावे लागत असतात. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन जो आहे, ह्या क्वेश्चन मध्ये या ठिकाणी आपल्याला दोन, ऍक्च्युली एकच कॉन्सेप्ट येतो, पण मी दोन पद्धतीने लिहितोय. डिटर्मिनंट ऑफ ए जर कधी नॉट इक्वल टू 0 असेल आणि डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू जर 0 असेल, लक्षात घ्या इथं दिलेला क्वेश्चन काय बेटा, नॉट इन्व्हर्टिबल. म्हणजे दिलेल्या याला आपल्याला नॉट इन्व्हर्टिबल, म्हणजे हा जो दिलेला मॅट्रिक्स हा नॉट इन्व्हर्टिबल आहे, असं असताना तुम्हाला काय करायचं, इथून व्हॅल्यू काढायची बेटा. नॉट इन्व्हर्टिबल जर असेल तर त्यावेळेस हे डिटर्मिनंट इज इक्वल टू काय असतं, 0 असतं, नॉट इन्व्हर्टिबल. ठीक आहे, आणि इन्व्हर्टिबलचा अर्थ असा असतो की तेव्हा इनव्हर्टिबलचा अर्थ असा असतो की इनव्हर्टिबलच्या वेळेस डिटर्मिनंट जो असतो तो नॉट इक्वल टू 0 असतो. बेटा ह्या दोन कॉन्सेप्ट ज्या आहेत ह्या आपल्याला या ठिकाणी वापरायच्या आहे, आणि ह्या दोन कॉन्सेप्टचा वापर करून आपल्याला काय करायचं, या ठिकाणी आन्सर फाइंड आउट करायचे. बघा चला लक्ष द्या, इकडे सगळ्यांनी सॉल्व्ह करतोय क्वेश्चन मी. मला सांगा, या ठिकाणी नॉट इन्व्हर्टिबल दिले, नॉट इन्व्हर्टिबल म्हणजे काय वापरायचे सांगा आता, डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 0. ठीक आहे, क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलंय नॉट इन्व्हर्टिबल. नॉट इन्व्हर्टिबल म्हणजे डिटर्मिनंट ए इज इक्वल टू 0 तुम्हाला वापरायचं आहे. चला मग डिटर्मिनंट काढू या दिलेल्या क्वेश्चनचा. प्लस मायनस प्लस घ्यावं लागेल तुम्हाला. सांगा, +1 जी व्हॅल्यू घेतली तिचा कॉलम रो सोडा, कोण उरला आपल्याकडं, 2 5 1 1. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढं मायनस ए जी व्हॅल्यू घेतली तिचा कॉलम आणि रो सोडा, 1 5 2 1 1 5 2 1. त्याच्यानंतर 3 नंबरची व्हॅल्यू घेतली +2 +2.
जी पण व्हॅल्यू घेतली असेल तिचा कॉलम रो सोडून उरलेल्या व्हॅल्यू कोणत्या आहे 1 2 2 1. कळालं इथपर्यंत? आता पुढे नीट व्यवस्थित लक्षात घ्या. या 1 ला 1 ॲज इट इज, 2 1 जा 2, 5 1 जा 5, दोघांच्या मध्ये मायनसचं साइन, मायनस ए ॲज इट इज, 1 1 जा 1, 5 2 जा 10, दोघांच्या मध्ये मायनसचं साइन, प्लस 2, 1 1 जा 1, 2 2 जा 4, दोघांच्या मध्ये मायनसचं साइन इक्वल टू 0. सांगा 1 ॲज इट इज, 2 minus 5 minus 3 minus a, 1 minus 10 minus 9 plus 2, 1 minus 4 minus 3 is equal to 0. 1 into minus 3 minus 3, minus minus plus 9 into a 9a. Next 2 into minus 3 minus 6 equal to 0. ए 9 आहे जशाच्यात तसं, मायनस 6 तिकडे गेल्यानंतर प्लस 6, मायनस 3 तिकडे गेल्यानंतर प्लस 3 होऊन जाईल, दोन्ही तिकडे गेल्यानंतर. 9a ची व्हॅल्यू 6 प्लस 3 काय होईल 9. आपल्याला a ची व्हॅल्यू काढायची 9, मल्टिप्लायचं 9 इकडे कसं जाईल डिवाइड मध्ये, 9 1 जा 9 होईल आणि अशा पद्धतीने a ची व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणाहून भेटून गेलेली, जी की आपल्याला या ठिकाणी ऑप्शन नंबर बी मध्ये दिसते 1. बघा कॉन्सेप्ट काय, नॉट इन्व्हर्टिबल आहे का इन्व्हर्टिबल आहे. नॉट इन्व्हर्टिबल असेल तर डिटर्मिनंट इज इक्वल टू तुम्ही काय करायचा 0 कन्सिडर करायचा, आणि इन्व्हर्टिबल असेल तर डिटर्मिनंट इज नॉट इक्वल टू 0 करायचा. आलं लक्षात? बरं, चला आता ह्याच पद्धतीने डिटर्मिनंट काढून आपण त्या पद्धतीने आन्सर केला. आता इथं डिटर्मिनंट ए इज इक्वल टू 0 का वापरला आपण, कारण की नॉट इन्व्हर्टिबल होतं. नॉट इन्व्हर्टिबल असेल तर डिटर्मिनंट इज इक्वल टू 0 असं आपण घेऊ शकतो. ठीक आहे, चलो बढ़ते आगे. जर एखाद्या वेळेस एखादा क्वेश्चन सॉल्व्ह होताना थोडासा फास्ट पद्धतीने होत असेल तर वापस त्याला मागे घेऊन तो व्हिडिओ कंटिन्युअसली वापस बघत चालायचा आहे. ठीक आहे, चला बघा, द मॅट्रिक्स इज परत एकदा काय बेटा इन्व्हर्टिबल. मागच्या क्वेश्चन मध्ये काय होतं, नॉट इन्व्हर्टिबल होतं, म्हणजे तुम्ही इक्वल टू 0 घेतलं होतं. आता इन्व्हर्टिबल आहे म्हणून डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 घ्यायचं आहे तुम्हाला. बघा चला लक्ष द्या, दिलेल्या क्वेश्चन मध्ये इन्व्हर्टिबल आहे म्हणजेच डिटर्मिनंट ए इज नॉट इक्वल टू 0 घ्यायचं आहे तुम्हाला. इक्वल टू 0 घ्यायचा नाहीये, नॉट इक्वल टू. असं पण तुम्हाला ऑप्शन मध्ये चेक करायचं, सगळीकडे नॉट इक्वल टू चे साइन्स तुम्हाला दिसत आहे की नाही, त्याच्यावरून पण कळून जायला पाहिजे. चला डिटर्मिनंट घेऊया, प्लस मायनस प्लस. घ्या बेटा पहिली व्हॅल्यू प्लस लॅम्बडा, जी पण व्हॅल्यू घेतली तिचा कॉलम रो सोडून द्या, कोण उरलं बेटा 0 1 1 2. नेक्स्ट मायनस ऑफ मायनस 1, जी पण व्हॅल्यू घेतली त्या व्हॅल्यूचा कॉलम आणि रो सोडून द्या, -3 1 -1 2. त्याच्यानंतर लास्ट व्हॅल्यू +4, जी व्हॅल्यू घेतली तिचा कॉलम आणि रो सोडून द्या, उरलेल्या व्हॅल्यू -3 0 -1 1 विच इज नॉट इक्वल टू 0. बघा बेटा, लॅम्बडा ॲज इट इज, 0 × 2 0, 1 × 1 1, दोघांच्या मध्ये मायनस, मायनस मायनस प्लस 1, -3 × 2 -6, 1 × -1 -1, दोघांच्या मध्ये मायनसचा सिम्बॉल, +4, -3 × 1 -3, -1 × 0 0, दोघांच्या मध्ये मायनसचा साइन विच इज नॉट इक्वल टू 0. नेक्स्ट लॅम्बडाला लॅम्बडा 0 -1 -1. नेक्स्ट प्लस मायनस मायनस प्लस, -6 + 1 -5 × 1 -5, 4 × -3 -12 इज इक्वल टू 0. लॅम्बडा × -1 मायनस लॅम्बडा पलीकडे गेल्यानंतर काय होऊन जाईल बेटा प्लस लॅम्बडा. ठीक आहे, अलीकडे काय काय उरलं -5 -12, -5 -12 -17, आणि विच इज नॉट इक्वल टू चं जे सिम्बॉल आहे ते जशाच्या तसं शेवटपर्यंत जशाच्या तसं. लॅम्बडा इज इक्वल टू लॅम्बडा इज नॉट इक्वल टू -17. वन्स अगेन ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी मध्ये तुम्हाला या ठिकाणी हे आन्सर दिसून येते. बघा लक्षात घ्या किती सोपं आणि साध्या पद्धतीचं कॉन्सेप्ट आहे. डिटर्मिनंट ए नॉट इक्वल टू 0 केव्हा घ्यायचा, जेव्हा इन्व्हर्टिबल असेल त्यावेळेस. इन्व्हर्टिबल म्हणजे 0 नाही, नॉट व्हर्टिबल म्हणजे 0 कन्सिडर करायचं, जसं की आपण मागचा क्वेश्चन सॉल्व्ह केला. चलो नेक्स्ट, हा क्वेश्चन थोडासा पेंडिंग राहू द्यायचा आहे.
थेरोटिकल क्वेश्चन आहे. जेव्हा तसे टाईपचा क्वेश्चन येणार त्यावेळेस मी ते सांगणार. हा पण राहू द्यायचा क्वेश्चन. चला लक्षात घ्या. ए इनवर्स बघा. आता सलग ह्या टाईपचे 2-3 क्वेश्चन आपण आता बघणार आहोत. बघा, मला सांग द इनवर्स ऑफ द फॉलोइंग मॅट्रिक्स. सांगा. ए इनवर्सचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. काय फॉर्म्युला आहे ए इनवर्सचा? ए इनवर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. हा फॉर्म्युला आपल्याकडे बरोबर आहे. मग याच्यासाठी ऍडजॉइंट काढण्याची शॉर्टकट मेथड आपल्याकडे आहे. मग त्या मेथडने आपण याचा आन्सर काढून घेऊ. सांगा पकडायचं कुणाला? सेंटरला. 1 1 0 1. नेक्स्ट 0 -1 सॉरी 0 3 -1 0 5 0 2 5 1 1 0 1. चलो आता याला सॉल्व्ह करायचं म्हणजे आपल्याला ऍडजॉइंट भेटून देईल. सांगा. बघा बेटा लक्ष द्या इकडं. सॉल्व्ह करायचं आपल्याला याला. सांगा 1 into 3 3 1 into 0 0 3 minus 0 3. Next 0 into 0 0 3 5 are 15 0 minus 15 minus 15. Next 5 into 1 5 0 into 1 0 आन्सर आलं 5. 1 into -1 हे झालं 0 -1. 3 into 2 6 आणि हे झालं 0 6. हे 0 minus of -2 झालं. 0 into 0 0 2 into 1 2 0 -2 -2. तुम्ही म्हटलं सावकाश बाजूला सॉल्व्ह करत बसू शकता. 0 मायनस ऑफ मायनस प्लस 1 -5 0 2 1 जा 2 आणि हे 0. हे जे भेटलं आपल्याला हे कोण भेटलं बेटा? पण आपल्याला आताशी ऍडजॉइंट ऑफ ए. कोण भेटलं? ऍडजॉइंट ऑफ ए. शॉर्टकट मेथड ऍडजॉइंट ऑफ ए काढायची. को फॅक्टर काढत बसण्याची आवश्यकता नाही. पण आता पुढं आपल्याला इनवर्स फाइंड आउट करायचा आहे. इनवर्स आणि ए इनवर्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. हा फॉर्म्युला आहे. पण याच्यासाठी तुम्हाला काय हवं इथं? डिटर्मिनंट ऑफ ए. चला दिलेल्या प्रश्नाचं डिटर्मिनंट काढून घेऊ इथं. सांगा. पहिल्याला प्लस, दुसऱ्याला मायनस, तिसऱ्याला प्लस. +2 जी व्हॅल्यू पकडली तिचा कॉलम रो सोडा. उरले ह्या 4 व्हॅल्यू. आता थोडं शॉर्टकट पद्धतीने लिहितोय. सांगा 1 into 3 3 मायनस 0 into 1 0. नेक्स्ट -0 जी व्हॅल्यू पकडली कॉलम रो सोडा. सांगा 5 3 जा 15 0 0 जा 0 15 -0. नेक्स्ट व्हॅल्यू प्लस मायनस -1 कॉलम रो सोडला. 5 1 जा 5 0 1 जा 0 5 -0. चलो 2 3 जा हे झालं 6 -0 इंटू ही टर्म झाली टोटल 0. 1 इंटू -5 हे झालं -5 6 -5 हे आन्सर आलेलं आहे बेटा 1. चला फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करा व्हॅल्यू. 1 अपॉन डिटर्मिनंट ए ची व्हॅल्यू काय आलेली आपली? डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू आलेली आपली 1. ठीक आहे. आणि ऍडजॉइंट ऑफ ए ची व्हॅल्यू काय आपल्याकडे? 3 -1 1 -15 6 -5 5 -2 2. बेटा असं ऑप्शन आहे का तुमच्याकडे? चेक करा. 3 -1 1 -15 6 -5 5 -2 2. यस, ऑप्शन नंबर सी. या ठिकाणी इनवर्स कशा पद्धतीने काढायचं आहे मी ते सांगितलंय. याच्या अगोदर ऍडजॉइंट शॉर्टकट मेथडने कसं काढायचं आपण भरपूर ठिकाणी बघितलं होतं. आपल्याला ए इनवर्स काढायचा होता. त्याचा हा फॉर्म्युला होता. 1 ला 1 डिटर्मिनंट आपण काढून घेतला. त्याची व्हॅल्यू डिटर्मिनंट जागी पुटअप केली. ऍडजॉइंटला ऍडजॉइंट जो होता तो ठेवून दिला. चेक केलं आपलं हे ऍडजॉइंट एवढंच आन्सर आलेले आणि ते आन्सर आपल्याला ऑप्शन नंबर सी मध्ये भेटलेलं आहे. बेटा नीट व्यवस्थित लक्षात घ्या. वारंवार तेच क्वेश्चन तुम्हाला समोर येत आहेत. बघा पुढचा क्वेश्चन परत याच्यात ए इनवर्सच फाइंड आउट करायचंय आणि ते ए इनवर्स या क्वेश्चनच्या कशासारखं येतं ते आपल्याला बघायचंय. ओके चला परत तोच फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. कोणता? तर ए इनवर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे आणि याच्यासाठी पहिले तुम्हाला ऍडजॉइंट काढणं आणि डिटर्मिनंट ए काढणं गरजेचं आहे, जे की आपण आता या ठिकाणी काढणार आहे. चला लक्ष द्या इकडं. सगळ्यात पहिले ऍडजॉइंट काढण्यासाठी बघा आता लक्ष द्या. ऍडजॉइंटच्या पण अगोदर मी डिटर्मिनंट काढला असतं बरं. का बरं? डिटर्मिनंट जर 0 आला तर नॉट डिफाइन आन्सर येतं किंवा इन्फिनिट आन्सर येतं. पण ते याच्यामध्ये तुम्हाला कुठंच दिसत नाही. किंवा ए इनवर्स डज नॉट एक्झिस्ट पण येतं. ते याच्यात कुठंच दिसत नाही. याचा अर्थ
डिटर्मिनंट ए हा किती पण कोणत्या पण हालतमध्ये 0 येणार नाही. त्याच्यामुळे मी तो नंतर जरी काढला तरी चालतं आणि तुम्ही अगोदर जरी काढलं तरी चालतं. आपण दोन्ही पण काढूनच घेऊ. बघा नीट व्यवस्थित लक्षात घ्या. सगळ्यात पहिले मी काय करतो, चलो ठीक आहे. ए डिटर्मिनंट एच फाइंड आउट करू. चला. डिटर्मिनंट ऑफ ए आपल्याला फाइंड आउट करायचंय. थोडं शॉर्टकट पद्धतीने करणार मी. प्लस, मायनस, प्लस. मला सांगा इथं पहिली व्हॅल्यू 0 असल्या कारणामुळं ती व्हॅल्यू लिहून बघा समजा आता इथं लिहिली असती. बरोबर आहे. त्या व्हॅल्यूचा कॉलम रो सोडला असता. या 4 व्हॅल्यू उरल्या असत्या. या 4 व्हॅल्यूचं तुम्ही जर मल्टिप्लिकेशन वगैरे घेतलं 0 into -1 0 मायनस 0 into 0 0 याची काही जरी व्हॅल्यू आली असती तर ती व्हॅल्यू इंटू 0 काय झाली असती? 0 झाली असती. त्याच्यामुळे इथं 0 आल्यामुळं मी ही टर्म घ्यायलाच नको हवी होती. डायरेक्ट पुढे जायला पाहिजे होतं. सांगा मायनस ऑफ मायनस हे झालं +1. जी पण व्हॅल्यू आपण पकडली तिचा कॉलम आणि रो सोडून द्या. 1, 2, 3, 4 व्हॅल्यू बाकी. सांगा 1 into -1 -1 0 into 0 0 दोघांच्या मध्ये मायनसचं साइन पुढं +0 जी पण व्हॅल्यू पकडली तिचा कॉलम रो सोडल्यानंतर आन्सर काही येऊ द्या. त्याचं पण आन्सर तुम्हाला काय भेटणार आहे? 0 - 0 0 0च येणार. तर मग डिटर्मिनंट ऑफ ए जो आहे तो या ठिकाणाहून काय भेटलेला आपल्याला 1 into -1 -1 भेटून गेलेलं आहे. डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला 1 into -1 -1. पहिलं आणि शेवटचं बेटा इथं जर 0 असलं ना त्याला चेक सुद्धा करायची आवश्यकता नाहीये. आलं का लक्षात? चेक सुद्धा करायची आवश्यकता नाही. मग डायरेक्टली आपण मायनस ऑफ मायनस +1 घेतलं. जी व्हॅल्यू पकडली तिचा कॉलम रो सोडला. ह्या 4 व्हॅल्यू आपल्याला भेटल्या. त्या 4 व्हॅल्यूंचा आन्सर आपल्याला या ठिकाणी दिसतंय. आता मी थोडंसं रफ करून टाकतो कारण आपल्याला पुढे आता ॲडजॉइंट ऑफ ए फाइंड आउट करायचं आहे. तर या ठिकाणी डिटर्मिनंट ऑफ ए तुम्हाला भेटून गेलेला आहे जो की आहे -1. ठीक आहे. चला आता ॲडजॉइंट ऑफ ए काढू. ॲडजॉइंट ऑफ ए काढण्यासाठी शॉर्टकट मेथड तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. काय करतो आपण पहिले हा 0 पकडतो. तो 0 नंतर हा 0 नंतर हा -1 आणि पुढं 0 तसंच आहे. 0 -1 0 0 नेक्स्ट 1 0 0 1 1 0 0 1 0 0 -1 0 0 0 हे सेकंड रो मध्ये रॉंग झालेले 0 0 -1 आणि 0 त्यानंतर सगळ्यात शेवटी पहिला रो जो असेल तो पूर्णतः जशाच्या तसा लिहून घ्यावा. ठीक आहे. चला लक्षात घ्या इकडं. बघा इकडं. पहिला जो आहे रो तो पण आपला या ठिकाणी रॉंग झालेला आहे. सॉरी. एक मिनिटं लक्षात घ्या. 0 पासून सुरुवात करायची तुम्हाला 0 0 -1 आणि 0 0 0 -1 0 त्यानंतर 0 -1 0 0 0 -1 0 0 चलो. चला बघा याच्यावरनं आपल्याला ॲडजॉइंट काढायचं आहे आता. बघा काय येतो ॲडजॉइंट तर. सांगा 0 into -1 0 0 into हे सगळं झालं 0. पुढे 0 into 0 0 मायनस 1 into -1 -1 0 मायनस ऑफ -1 +1 तुम्हाला कळत नसेल बेटा तर बघा 0 into 0 0 मायनस -1 into 1 -1 मायनस मायनस +1 असं लिहित चला. ठीक आहे. 1 into 0 0 0 into 0 0 0 0 into 0 0 -1 into -1 +1 दोघांच्यामध्ये मायनसचं साइन आन्सर आलं -1 दोघांचं आन्सर आलं 0 दोघांचं आन्सर आलं 0 पुढं ह्या दोघांचं आन्सर आलं 0 या दोघांचं आन्सर आलं 0 या दोघांचं आन्सर आलं याचं आलं 0 मायनस ऑफ 1 मायनस मायनस प्लस झालं. अशा पद्धतीने ॲडजॉइंट पण तुम्हाला या ठिकाणी भेटून गेलेलं आहे. चला व्हॅल्यू पुटअप करा. 1 डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू किती बेटा आपल्याकडं -1 इंटू ॲडजॉइंट ऑफ ए ची व्हॅल्यू किती आहे 0 1 0 -1 0 0 0 0 1 काय करायचं बेटा 1 -1 म्हणजे काय 1/-1 म्हणजे -1 या मायनसने मध्ये मल्टिप्लाय करून टाका सगळ्यांचे साइन काय होतील चेंज होतील 0 -1 0 1 0 0 0 0 -1 0 0 -1 आणि चेक करा. जर चेक केलं आपण आपलं आलेलं जे आन्सर आहे ते ह्याच्याशीच मॅच होतंय पूर्णपणे. म्हणजे जो आपण ए इन्व्हर्स काढला त्या ए इन्व्हर्सचं जे काही आन्सर काढलं ते पूर्णतः काय हे असं आहे. असं आहे म्हणजे काय बेटा ते एच आहे. म्हणून याचं ऑप्शन नंबर सी आपल्याला या ठिकाणी भेटलेलं आहे. ठीक आहे. मग अतिशय सोपा क्वेश्चन होता. कंटिन्युअसली जर याची प्रॅक्टिस करत गेली तर हे आपल्याला इझिली भेटतं. बेटा या ठिकाणी मी याला स्टार देतो.
या स्टार क्वेश्चनचं आन्सर तुम्हाला सॉल्व्ह करायचंय आणि ते घ्यायचंय तुम्हाला होमवर्कला. ठीक आहे, म्हणजे खाली कमेंट बॉक्समध्ये आन्सर टाकायला विसरायचं नाही. ठीक आहे, कळालं बेटा. ए इनव्हर्सचा आन्सर याच्यामधनं काय येतं. आता ए इनव्हर्स तुम्हाला फाइंड आउट करता येतो. डिटर्मिनंट काढायचा, ऍडजॉइंट काढायचा, डिटर्मिनंटनी बाहेर मध्ये ऍडजॉइंटला मल्टिप्लाय करायचं. सांगा ए येतं का ए स्क्वेअर येतं का काय येतं ते तुम्ही आता सर्च करायचंय. ठीक आहे, चला सॉल्व्ह करायचंय. सॉल्व्ह केल्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, लक्ष द्या इकडं. ए आपल्याला गिव्हन आहे. देन द सम ऑफ ऑल द डायगोनल एंट्रीज ऑफ ए इनव्हर्स. कोणाच्या ए इनव्हर्सचे जे डायगोनल एंट्रीज आहेत त्यांची काय करायची आपल्याला सम. पण कोणाच्या ए इनव्हर्सच्या डायगोनल्स. मग पहिले आपल्याला काय करावं लागेल, ए इनव्हर्स काढावं लागेल. चला ट्राय करूया. बघा, ए इनव्हर्स फाइंड आउट करायचा याचा काय फॉर्म्युला. ए इनव्हर्सचा ए इनव्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. चला सगळ्यात पहिले काय करा, डिटर्मिनंट ऑफ ए काढून घ्या. प्लस मायनस प्लस. पहिली व्हॅल्यू 0 आहे त्याच्यामुळे मी त्याचा आन्सर डायरेक्ट 0 लिहून टाकतो. इथं जर मी सांगितलं पहिल्या रो मध्ये जिथं जिथं 0 आहे ना त्याला सॉल्व्ह करत बसायची आवश्यकता नाही. नंबर सेकंड -1. जी पण व्हॅल्यू आपण घेतली तिचा कॉलम आणि रो सोडून दिला. सांगा 1 2 3 4 व्हॅल्यू आपल्या इथं बाकी. सांगा बरं मग 1 × 1 1 मायनस 3 × 3 9. त्याच्यानंतर +2 नेक्स्ट व्हॅल्यू +2. जी पण व्हॅल्यू आपण घेतली त्या व्हॅल्यूचा कॉलम आणि रो सोडून द्या. कोण उरलं 1 2 3 1. सांगा क्रॉस मल्टिप्लाय 1 × 1 1 3 2 6. दोघांच्या मध्ये मायनसचं साईन. चला सांगा 0 सोडून द्या. -1 ॲज इट इज. 1 - 9 हे झालं -8 +2. 1 - 6 ते झालं -5. सांगा -1 × -8 +8. 2 × -5 -10. आन्सर या ठिकाणी भेटलेले तुम्हाला -2. डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणाहून भेटून गेलेली जी की आहे -2. ठीक आहे, बरं. त्याच्यानंतर आता काय करूया आपण, ऍडजॉइंट ऑफ ए काढूया. ऍडजॉइंट ऑफ ए साठी शॉर्टकट तुम्हाला माहिती आहे, घ्या मिडलची व्हॅल्यू. चला लक्ष द्या इकडं. बघा 2 घेतलं सेंटरचं तुम्ही, हे 2, मग नंतर त्याच्या खालची व्हॅल्यू 1, मग परत वरचं 1, मग परत 2 झालं. त्यानंतर 3 1 2 3. नेक्स्ट 1 3 0 1 आणि परत पहिला पूर्ण 2 1 1 2 रो. ठीक आहे, चला सोडवायला बघा. 2 1 जा 2, 3 1 जा 3, 2 - 3 -1. नेक्स्ट 3 3 जा 9, 1 1 जा 1, दोघांच्या मध्ये मायनस, 9 - 1 8. 1 1 जा 1, 3 2 जा 6, दोघांच्या मध्ये मायनस, आन्सर आलं -5. 1 2 जा 2, 1 1 जा 1, दोघांच्या मध्ये -2 - 1 1. 1 0 0, 3 2 जा 6, 0 - 6 -6. 3 1 जा 3 0, आन्सर आलं 3. नेक्स्ट 1 3 जा 3 -2 2 जा 4, 3 - 4 -1. 2 1 जा 2 आणि हे 0 2 0 0 मायनस ऑफ -1. ह्या व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणाहून भेटून गेलेल्या आहे. असं ए इनव्हर्स आपल्याला भेटलं. आता हे जे -2 आहे त्या -2 ने सगळ्यांना खाली डिवाइड मध्ये ना, म्हणून सगळ्यांना डिवाइड होईल आणि डिवाइड झाल्यानंतर ते कसं दिसायला लागेल बघा. इथं मायनस मायनस काटाकाटी होईल, हे उरल 1/2. त्याच्यानंतर इथं पण काटाकाटी होईल. हे बाकीच्या गोष्टींशी आपल्याला काही घेणं देणं नाही, कारण की आपल्याला काय करायचं, सम काढायची. पण कोणाची, फक्त डायगोनल्सची. डायगोनल कोणता असतो, हा तिरका. त्यांची आपल्याला बेरीज करायची. मग सांगा हे भागाकार केला यांनी, डिव्हिजन केलं, मायनस मायनस कट झालं, 1/2 उरलं. इकडं -6/-2 मायनस मायनस कट झालं, 6/2 किती भेटलं इथं 3. त्याच्यानंतर परत हे मायनस मायनस कट झालं, 1 × 1/2 हे झालं 1/2. कळालं का नाही कळालं सांगा. काय केलं आपण, हे -2 ने सगळ्यांना डिवाइड करून काढलं. आता बाकीचे इथं व्हॅल्यू काय येतील त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. का नाही, कारण आपल्याला जे डायगोनल एलिमेंट्स आहेत त्याची काय करायची बेटा, आपल्याला सम करायची. चला करा यांची सम काय येते बघा, लक्ष द्या इकडं. 1/2 प्लस
1/2 प्लस 3. काय केलं बघा, याची याची आणि याची तिघांची पण आपल्याला काय करायची आहे, ऍडिशन करायची. सांगा बेटा, 1/2 प्लस 1/2, अर्धा प्लस अर्धा 1 प्लस 3, 3 प्लस 1 4. आहे का असा ऑप्शन आपल्याकडं? येस, असं ऑप्शन आपल्याला या ठिकाणी ऑप्शन नंबर डी मध्ये दिसून येत आहे. सम ऑफ ऑल द डायगोनल एंट्रीज, जो डायगोनल असतो त्या डायगोनलच्या ज्या एंट्र्या झालेल्या आहेत त्यांची आपल्याला काय करायची, सम. म्हणजे मागच्या क्वेश्चन पेक्षा इथं शिल्लक काय बघा, मागचा क्वेश्चन जो होता त्याच्यात ए इनवर्स काढायचं होतं, ह्या पण क्वेश्चन मध्ये ए इनवर्स काढायचा होता, आपण काढला. पण मागच्या क्वेश्चन मध्ये ए इनवर्स वरती जाऊन थांबायचं होतं आपल्याला. इथं काय झालं, हा जो आपण ए इनवर्स जो फाइंड आउट केला, त्या ए इनवर्सचे हे जे डायगोनल एलिमेंट्स जे आहेत, डायगोनल एलिमेंट्स, त्या डायगोनल एलिमेंट्सची काय करायची होती तुम्हाला, सम काढायची होती. म्हणजे त्याच्या पुढे एक स्टेप तुम्हाला अजून पुढे फॉलो करायची होती आणि त्याच्यानुसार आपला आन्सर काढायचं होतं, जे की आपल्याला या ठिकाणी आन्सर ऑप्शन नंबर डी या ठिकाणी भेटत आहे. ठीक आहे, बघा ए इनवर्स काढायचा होता आणि जो ए इनवर्स येणार त्याच्यातले जे डायगोनल एलिमेंट्स आहेत त्या डायगोनल एलिमेंट्सची तुम्हाला सम करायची होती, म्हणजे ऍडिशन तुम्हाला त्या डायगोनल एलिमेंट्सची करायची होती. ओके, त्याच्यानंतर बघा लक्ष द्या इकडं, 6 इंटू डिटर्मिनंट ऑफ ए इनवर्स. खूप छान क्वेश्चन आहे, तोंडी पण सांगायला तुम्ही करू शकता. तोंडी सांगितल्यानंतर बघा, ए इनवर्स काढायचा, जो पण तुमचा ए इनवर्स येणार त्याचा डिटर्मिनंट घ्यायचा, जे जे पण आन्सर येणार त्याला 6 ने मल्टिप्लाय करायचं. चला, आता क्वेश्चन थोडा वेळ तर लागण्यासारखा आहेच, पण आता बघूयात सोडवून. ठीक आहे, चला सांगा. सगळ्यात पहिले महत्वाची गोष्ट, ए इनवर्स तुम्हाला पहिले फाइंड आउट करायचा आहे. प्रत्येक वेळेस मी फॉर्म्युला लिहितोय, 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए, हा फॉर्म्युला आहे. चला सांगा, दिलेल्या क्वेश्चनचा पहिले डिटर्मिनंट सांगा. बघा, पहिल्याला प्लस, दुसऱ्याला मायनस, तिसऱ्याला प्लस. चला, आपण पहिले काय फाइंड आउट करतोय, डिटर्मिनंट फाइंड आउट करून घेतोय पहिले. चला लक्ष द्या बरं इकडं, पहिले +1 घेऊन घेतलं तुम्ही, +1. जी पण व्हॅल्यू घेतली त्या व्हॅल्यूचा कॉलम आणि रो सोडून द्या. 3 इंटू 0 0, 0 इंटू 0 0. आन्सर काय आलं बेटा, 0 मायनस 0. पुढं त्याच्यानंतर मायनस आणि ही व्हॅल्यू कोण आहे, मायनस आणि ती व्हॅल्यू कोण आहे, -4. जी पण व्हॅल्यू घेतली आता त्या व्हॅल्यूचा पण कॉलम आणि रो सोडून द्या. 4 व्हॅल्यू ह्या उरल्या. सांगा, 6 इंटू 0 0, 2 इंटू 0 0. सांगा बेटा परत एकदा, 0 मायनस काय भेटलं तुम्हाला, 0 भेटलं. त्यानंतर प्लस आणि व्हॅल्यू कोण आहे, -1. प्लस आणि ती व्हॅल्यू कोण आहे, -1. जी पण व्हॅल्यू तुम्हाला भेटली त्या व्हॅल्यूचा कॉलम आणि रो सोडून द्या. कोण उरलं तुम्हाला, 6 3 2 0. सांगा, 6 इंटू 0 0, 3 इंटू 2 6, 0 -6. 6 इंटू 0 0, 3 इंटू 2 6. दोघांच्या मध्ये मायनसचं साइन. 0 मायनस 0 0, 0 इंटू 1 0, 0 मायनस 0 0 इंटू ही टर्म पण 0. पुढं -1 इंटू -6. आन्सर काय भेटला आपल्याला, +6. डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू किती आहे, +6. चला, ही व्हॅल्यू भेटून गेली बेटा तुम्हाला. डिटर्मिनंट ए ची व्हॅल्यू किती भेटली तुम्हाला, 6. आता कोण काढायचं राहिलं, ऍडजॉइंट काढायचं राहिलं. ठीक आहे, ऍडजॉइंट साठी शॉर्टकट मेथड माहिती आहे सगळ्यांना. चला बघा, लक्ष द्या इकडं, 3 पासून सुरुवात करायची. 3 0 -4 3, 3 0 -4 3. नेक्स्ट 0 0 -1 0, 0 0 -1 0. नेक्स्ट 6 2 1 6, 6 2 1 6. and at the last first row वापस एकदा लिहून घ्यायचं. झालं. चला सांगा, 3 इंटू 0 0, 0 इंटू 0 0, 0 मायनस 0 हे झालं 0, 0 इंटू 0 हे झालं, याचं पण आन्सर 0. 6 इंटू 0 0, 3 2 जा 6, दोघांच्या मध्ये मायनस, हे आन्सर आलं -6. पुढे बघा, 0 0, हे आन्सर आलं 0. तुम्हाला कळत नसेल ना बेटा, तुम्ही असं बाजूला लिहा, 0 इंटू -1 0, 4 इंटू 0 0, दोघांच्या मध्ये मायनस. असं सॉल्व्ह करून तुम्ही बाजूला लिहू शकता. मी आता थोडंसं फास्ट पद्धतीने करतोय. 0 इंटू 1 0, -1 इंटू 2 -2, दोघांच्या मध्ये मायनसचं साइन, आन्सर आलं +2. नेक्स्ट 2 इंटू -4 -8 आणि 0, हे आन्सर आलं -8. नेक्स्ट हे आलं 0, 3 इंटू -1 -3,
मायनस ऑफ मायनस प्लस 3. -1 × 6 -6 1 × 0 0 दोघांच्या मध्ये मायनसचं साइन आन्सर आलं -6. 1 × 3 3 6 गुणिले -4 -24 दोघांच्या मध्ये आन्सर आहे मायनस 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 प्लस 24 आणि 3 27. इथपर्यंत कळालं तुम्हाला? 1 3 जा 3 6 गुणिले -4 -24 दोघांच्या मध्ये मायनस 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 प्लस 24 प्लस 3 27. आता नीट व्यवस्थित जर लक्षात दिलं तर आता नीट बघा, आपल्याला या ठिकाणी ही जी व्हॅल्यू आहे 6, या 6 ने पहिले तुम्ही या सर्व व्हॅल्यूजला डिवाइड करून घ्या. जेव्हा तुम्ही सर्व व्हॅल्यूजला डिवाइड करणार आणि त्याच्यानंतर त्याचा डिटर्मिनंट आपल्याला फाइंड आउट करायचा आणि त्या आलेल्या आन्सरला तुम्हाला काय करायचं 6 ने डिवाइड करायचं. ठीक आहे. आता नीट व्यवस्थित लक्षात घ्या. मला सांगा, सगळ्यात पहिले या 6 ने डिवाइड केल्यानंतर आन्सर तुमचं काय येणार? इथे येणार 0, इथं पण 0, इथं येणार हे 1/2, त्याच्यानंतर हे 0, इथे येणार हे 1/3, इथे येणार -1, इथे येणार -1, इथे येणार -4/3, त्याच्यानंतर इथे येणार 27/6, 9/2. ठीक आहे बेटा, हे काय झालं 6 ने डिवाइड केल्यानंतर. आता तुम्हाला जे आन्सर भेटलेलं आहे ते कुणाचं भेटलेलं आहे? ते आत्ताशी भेटलंय ए इनव्हर्स. ठीक आहे. आता त्याचं आपल्याला काय घ्यायचं, याचं आपल्याला डिटर्मिनंट घ्यायचं. आता याचा ज्यावेळेस आपल्याला डिटर्मिनंट घ्यायचा आहे त्यावेळेस नीट व्यवस्थित लक्षात घ्या. अतिशय सोपं आहे. डिटर्मिनंट घेताना ही पहिली टर्म आणि दुसरी टर्म जी आहे ती दोन्ही टर्म काय झाल्या या ठिकाणाहून कॅन्सल. आपल्याला फक्त लास्ट टर्मचं काढायचे. मग लास्ट टर्म काय असते? +1/2. हे कळलं बेटा? इथं 0 0 असल्यामुळे हे दोन्ही काय होणार? सॉल्व्ह करायची गरज नाही डिटर्मिनंट काढताना. आता हे शेवटचं 1/2 जी व्हॅल्यू घेतली तिचा कॉलम रो सोडा. सांगा 0 × -4/3 हे होऊन जाईल 0 मायनस 1/3 × -1 -1/3. ठीक आहे. 1/2 ला 1/2 इंटू मायनस मायनस प्लस 1/3. 1 1 जा 1, 2 3 जा हे काय भेटलं बेटा तुम्हाला इथं 6. आत्ताचे आन्सर केवढं झालं? डिटर्मिनंट ऑफ ए इनव्हर्स. आपल्याला फाइंड आउट कोण करायचं आहे? 6 × ए इनव्हर्स ते डिटर्मिनंट मध्ये. मला सांगा 6 ला 6 जशाच्यात तसं एवढ्या टर्मची व्हॅल्यू काय आलेली आहे? डिटर्मिनंट ऑफ ए इनव्हर्सची. डिटर्मिनंट ऑफ ए इनव्हर्सची व्हॅल्यू आलेली आपल्याकडे इथं आता 1/6. 6 6 काटाकाटी झाला. आन्सर काय आले या ठिकाणी? 1 आलेलं आहे. तर ते आन्सर 1 आपल्या या ठिकाणी ऑप्शन नंबर ए मध्ये दिसत आहे. आता थोडंसं याला अजून थोडं किंचित छोटं करता आलं असतं. ते कसं? याने इथे डिवाइड करत बसायची गरज नाही. तुम्हाला डायरेक्ट बाहेर पण तुम्हाला 6 × ए इनव्हर्स करायचं आहे ना, मग इकडे बघा 6 × ए इनव्हर्सचं डिटर्मिनंट तुम्हाला काढायचं. तुम्ही ह्या ए इनव्हर्सचं डिटर्मिनंट याचं काढून घ्यायचं आणि 6 ने असं बाहेर करायचं तर इथं 6 6 असे पण कॅन्सल झाले असते आणि याचं डिटर्मिनंट चेक केलं असतं तर तुम्हाला ऑटोमॅटिकली 1 असं पण भेटून गेलं असतं. ठीक आहे. पण जाऊ दे, जसं केलं ते पण थोडासा क्वेश्चन दिसायला छोटा होता पण कॅल्क्युलेशन करताना थोडंसं पटापट पटापट जर केलं तर एक साधारणतः 30 35 40 सेकंद 1 मिनिटापर्यंत याचा आन्सर सुटायला हवं होतं. ठीक आहे. पण तुम्हाला समजून सांगताना हळूवार सांगायचं कारण असल्यामुळं थोडासा टाइम पिरियड त्या ठिकाणी लागत आहे. आता बघा, ह्या क्वेश्चनला मी डबल स्टार करतोय. हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्कला घ्यायचा आहे. ए इनव्हर्सच फाइंड आउट करायचंय. फार काही त्याच्यामध्ये अवघड वगैरे असं काही नाही. फक्त इनव्हर्स फाइंड आउट करायचं. अतिशय सोपं आहे आणि फार पटकन असा आन्सर याचा निघून जाईल तुमचा. ठीक आहे. चलो बर, चला लक्ष द्या इकडं. हा जो क्वेश्चन आहे होमवर्कला सॉल्व्ह करायचा आहे. इथून पुढं ह्या पीडीएफ मधले काही 2-3 क्वेश्चन राहिलेले ते क्वेश्चन आणि इथून पुढचे काही जे क्वेश्चन्स आहे ते आपण उद्याच्या लेक्चरला या ठिकाणी बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, कंटिन्युअसली दिलेल्या क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करत राहा. त्या कॉन्सेप्ट ज्या असतील एका वेगळ्या पेजवरती त्या सर्व उतरवायच्या आहे आणि त्या सगळ्या कन्सेप्ट, त्या सगळ्या प्रॉपर्टीज लागू करण्याचा, क्वेश्चन्सला ज्या ठिकाणी यूज होत असतील तिथे यूज करण्याचा प्रयत्न करा. कुठल्याही क्वेश्चनचं फक्त डिटेलमध्येच आन्सर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू नका. ज्या ठिकाणी तुमच्याकडे कुठलाच ऑप्शन नसला अशा वेळेस तुम्ही डिटेलची जी मेथड आहे ती मेथड यूज केली तरी चालते. कारण की स्पर्धात्मक परीक्षांसाठी MST CET असो, JEE असो याच्यामध्ये तुम्हाला
प्रत्येक क्वेश्चनसाठी एक ठराविक वेळ तुम्हाला घ्यावा लागत असतो. त्या ठिकाणी जास्तीचा वेळ आपल्याला चालणार नाही. म्हणून ज्या ठिकाणी यूज होईल त्या ठिकाणी प्रॉपर्ट्या यूज करायच्या. मी बऱ्याच वेळेस बऱ्याच अशा प्रॉपर्ट्या ज्या आहेत त्या अशा साईडला पण लिहून देतो. त्या एका पेजवरती एका साईडला नोट डाउन करायच्या आणि त्यांचा यूज करून जास्तीत जास्त क्वेश्चन सोडवण्याची प्रॅक्टिस करायची. ठीक आहे. बघूयात पुढचे क्वेश्चन पुढच्या